तर हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे ड्रायफ्रूटचे लड्डू। त्यासाठी आपण घेतलेले आहेत काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता आणि टरबूजाच्या बिया, त्यानंतर ओले आणि ड्राय दोन्ही प्रकारचे खजूर, मनुके, गोडंबी आणि डिंक आणि खसखस। हे सर्व साहित्य आपण लड्डू बनवण्यासाठी घेतलेले आहे। तर मी ओले आणि ड्राय दोन्ही खजूरमधल्या बिया काढून घेतल्या आणि मनुके हे सर्व मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेत आहे इथं। तर त्यानंतर कढईमध्ये थोडं तूप टाकून मी डिंक थोडं फ्राय करून घेणार आहे आणि तो फ्राय केल्यावर फुगून जातो आणि त्यानंतर डिंक पण मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहे। तर बऱ्याच दिवसांनी आपला व्हिडिओ येत आहे, कारण की सगळ्यांनाच माहिती आहे मी प्रेग्नंट होती। आता मला बेबी बॉय झालेला आहे, म्हणून मी काही व्हिडिओ टाकू शकलेली नाही। हा व्हिडिओ मी आधी शूट करून घेतलेला होता, तर मी आता तो पोस्ट करत आहे आणि आता मी व्हॉइस ओव्हर करत आहे त्याच्यामध्ये। तर बघा, ड्रायफ्रूट्स मी मला ज्याप्रमाणे लागतात तसे मी ग्राइंड करून घेतले आणि त्याच्यानंतर ते थोडे तुपामध्ये थोडे रोस्ट करून घेत आहे आणि त्याच्यावर थोडी मी खसखस टाकत आहे। आणि हे लड्डू मी माझी डिलिव्हरी झाल्याच्या नंतर, म्हणजेच मी हॉस्पिटलमधून घरी आल्यावर बनवत आहे। ॲक्च्युली हे मी नाही बनवले, माझ्या हस्बंडने बनवले, मी फक्त त्यांची मदत केली। मी त्यांना गायडन्स केलं की काय काय करायला पाहिजे, काय काय नाही। तर बघा, त्यानंतर मी जो ड्राय आणि ओला जो खजूर होता जो मी ग्राइंड करून घेतलेला होता तो पण मी तुपामध्ये फ्राय करून घेत आहे आणि त्यानंतर मी ते फ्राय झाल्यावर त्याचे लड्डू बांधणार आहे। तर बघा, फायनली आपल्याला जे रोस्ट करून घ्यायचं होतं ते सगळं झालेलं आहे। आता आपल्याला सगळे पदार्थ एका ठिकाणी एकजीव करायचे आहे, ते आता फक्त मिक्स करून त्याचे लड्डू बांधायचे आहे। तर बघा, अशा प्रकारे काही मी त्याचे लड्डू बांधलेले आहेत। तुम्ही पण घरी बनवू शकता, एकदम इझी पद्धत आहे आणि लवकर बनतात।